नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जुलैचा तुम्ही भाग बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवला आहे. मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आला आहे, कारण युगंधरला आनंदी आंधळी आहे हे आता समजलं आहे. आणि त्यानंतर खूप मोठा असा धमाका झालेला आहे. तर मंडळी, आपण इकडे पाहिलं की शिल्पाने युगंधरला फॅक्टरीमधून बोलून घेतलेलं असतं घाईघाईमध्ये. आणि तिने युगंधरला सगळं सांगितलं आहे. म्हणजे आनंदीने पृथ्वीला चिठ्ठी लिहून त्यांनी तुमच्या नात्यातलं सगळं काही सांगून मोकळी झाली आहे. तिने साधी कोणाची परमिशनही घेतली नाही, कोणाला विचारलं नाही. आणि ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला असता जर या सगळ्याचा पृथ्वीने उलट अर्थ लावून घेतला असता, तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. असं खूप आता ती काही युगंधरला सांगत असते आणि युगंधरचे कान भरण्याचा प्रयत्न करते. ह्या मुलीने एवढी मोठी जोखीम घेतलीच कशी, आणि मुलांना एवढं मोठं सत्य सांगायची हिची हिंमतच झाली कशी. आणि आता युगंधर हे सगळं काही ऐकून घेतोय. आनंदी बिचारी घाबरलेली असते. शिल्पा म्हणते आज पृथ्वी मीटिंगला जाणार होता आणि तेवढ्यात तिने ही चिठ्ठी लिहून एवढं मोठं सत्य सांगितलं. या सगळ्याचा जर काही विपरीत परिणाम झाला असता, पृथ्वीने त्याचा चुकीचा अर्थ लावून घेतला असता, तर केवढा मोठा अनर्थ घडला असता याचा अंदाज तरी आहे का या मुलीला. आणि एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तिला कोणाला विचारावंसं वाटलं सुद्धा नाही. इव्हन तुला सुद्धा न विचारता न सांगता तिने एवढा मोठा निर्णय घेतला. हे असं करूच कसे शकते. तर मंडळी, आता शिल्पा इथे युगंधरला बरंच काही काही बोलत असते आनंदीबद्दल. ही मुलगी वाटते तशी नाही आहे, एक नंबरची चालू मुलगी आहे. हिच्या तोंडावर एक आणि हिच्या मनात एक आहे. हिने हे सगळं मुद्दाम केलं, कारण हिला ह्या घराची, ह्या प्रॉपर्टीची, ह्या संपत्तीची मालकीन बनायचं आहे, मालकीन. आणि म्हणून तिने हे सगळं केलं, कारण एकदा का मुलांचं मन जिंकलं की ह्या प्रॉपर्टीवर, ह्या घरावर राज्य करायला मोकळी. आता ती आनंदीला बरेच घाणेरडे आरोप करत असते. तर आनंदी आता मनातल्या मनात म्हणते की नाही शिल्पाताई, मी असं हे ह्या सगळ्यासाठी नाही केलं आहे. तुम्ही या सगळ्याचा ना चुकीचा अर्थ लावताय. तर मंडळी, आता हा युगंधर आनंदीच्या समोर येतो आणि आनंदीला म्हणतो, का केलंस तू हे सगळं? म्हणजे एवढा मोठा निर्णय घेताना, मुलांना एवढं सगळं सांगताना तुला मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं का? मला न विचारता एवढा मोठा निर्णय तू कसा काय घेतला? त्यावर आता आनंदी म्हणते की मालक साहेब, मला माहिती आहे की माझी खूप मोठी चूक झाली आहे. मी तुम्हाला हे सगळं विचारायला हवं होतं, विचारून सांगून करायला होतं. पण मी तुम्हाला कशी विचारणार होते सांगा ना? म्हणजे ह्या खोट्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती. तुम्ही मला सांगत होतात की हे सत्य मुलांपासून लपून ठेवायला नको, त्यांना हे सगळं सांगायला हवं. पण त्यावेळेला तो हट्ट मी केला होता, मी धरला होता आणि मी मुलांपासून हे सगळं लपून ठेवलं होतं. हा खोट्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती आणि म्हणून याचा शेवटसुद्धा मलाच करायचा होता. आणि मालक साहेब, याचं दुसरं कारण म्हणजे मिताली आणि पृथ्वीने माझ्यावर इतका विश्वास टाकलाय, त्यांनी मला त्यांची मैत्रीण मानली आहे. आणि पृथ्वी तर म्हणून गेला की माझा तुझ्यावरती इतका विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मला त्या मुलांचा विश्वासघात करायचा नव्हता. कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवायची नव्हती. आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की जे काही आहे ते मुलांना सांगून मोकळं व्हायचं. कारण जी चूक मी आधी केली ती माझी चूक मला सुधारायची होती. म्हणून मी हे एवढं सगळं केलं. आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचा नकार असताना मुलांपासून मी लपून ठेवलं होतं. त्याच्यामुळे तुमच्यासमोर ही गोष्ट येऊन बोलायची माझी तरी हिंमत नाही झाली. आणि मालक साहेब, एका मागोमाग एक सगळेच प्रॉब्लेम आले. म्हणजे मिताली आणि पृथ्वीपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्याच आणि माझ्या मनात खूप मोठं दडपण आलं होतं. मला खूप गिल्टी फील होत होतं की मुलांपासून मी एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं आहे. आणि मालक साहेब, आता तुम्हाला मिळालेला हा एवढा मोठा अवॉर्ड तुम्ही माझ्यामुळे स्वीकारत नाही आहेत. म्हणजे आपल्या नात्याबद्दल, मुलांबद्दल मुलांच्या समोर आलं तर ह्या गोष्टीचा केवढा मोठा अनर्थ होईल. आणि तुम्ही इतकी वर्ष जे कष्ट केलेत, त्या कष्टाचं चीज आज होणार होतं. तुम्हाला इतका इंटरनॅशनल मोठा अवॉर्ड मिळणार आहे आणि तो अवॉर्ड घेण्यासाठी तुम्ही नकार दिलात. मग मी काय करायला होतं? आणि मला असं वाटलं की ही गोष्ट जर मी मुलांना सांगितली तर मुलं नक्कीच समजून घेतील आणि याच्यामध्ये तुम्हालासुद्धा अवॉर्ड घेता येईल. आणि मालक साहेब, हे सगळं मी आहे ना तुमच्या आणि मुलांच्या कुटुंबाच्या विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. आणि आज बघा ना, मुलांनीसुद्धा, पृथ्वीनीसुद्धा हे सत्य स्वीकारलं आहे. त्यांनी आई म्हणून माझा स्वीकार केलेला आहे. आणि मालक साहेब, तुम्हीसुद्धा आता हा अवॉर्ड जाऊन घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही अवॉर्ड घेण्यासाठी नकार दिला होतात, आता तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अवॉर्ड घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला खरंच मनापासून असं वाटत होतं की माझ्यामुळे तुमचं आणि कंपनीचं कोणतंही नुकसान होऊ नये आणि म्हणूनच मी एवढा मोठा निर्णय घेतला. तर मंडळी, आता आनंदीचं बोलणं झालं आहे आणि तेवढ्यात शिल्पा आता तिच्या जवळ जाते आणि म्हणते की अगं एवढा मोठा निर्णय घेतलास, पण याचं सगळं उलट झालं असतं. पृथ्वीने आता हे सगळं समजूतदारपणे एक्सेप्ट केलं, पण त्याने जर तसं केलं नसतं तर केवढी मोठी आग लागली असती, केवढा मोठा अनर्थ घडला असता, तुला कळतंय का? आता ती आनंदीवर ओरडत असते शिल्पा. तेवढ्यात मात्र युगंधर म्हणतो की ताई बस. कारण काय नाही, ह्या जगात आगी दोन प्रकारच्या असतात. एक अख्खं घर जाळून त्याची राख करतात आणि दुसरी आग म्हणजे घरात उजेड आणते, प्रकाश आणतो आणि त्याच्यामुळे आपलं घर अख्खं झगमगून निघून जातं. आणि आपल्या घरात आज तेच झालंय.
आनंदीने मुलांसमोर हे मोठं सत्य आणून आपलं घर खरंच आनंदाने झगमगायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आनंदीने जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे आणि मुलांना सुद्धा पटलंय आणि कधी ना कधी हे सत्य मुलांच्या समोर येणारच होतं, यायलाच हवं होतं आणि ते आता आलंय. आणि हे सगळं आल्यानंतर सुद्धा पृथ्वीने आता आनंदीचा आई म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि जर मुलांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर होऊ दे तिला मुलांची आई, काय हरकत आहे. मंडळी, जेव्हा त्या युगंधर असं म्हणतो ना, शिल्पाला खूप राग आलेला असतो. म्हणजे त्याने आत्तासुद्धा आनंदीचीच बाजू घेतली आहे आणि युगंधरचा हा निर्णय आता माई आणि बापू आहेत त्यांना आवडला आहे, पण बाकी सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसला. म्हणजे विद्याधर, धनश्री यांना ही गोष्ट अजिबातच पटलेली नाही आहे. शिल्पा तर खूप खूप रागराग करत असते आणि तेवढ्यात मंडळी आता युगंधर म्हणत असतो की त्याने जो पुरस्कार नाकारला होता त्या पुरस्कारला जाण्याची सुद्धा तर त्याने तयारी दाखवली आहे. आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी, ह्या पुरस्काराला आपण जाऊया. आणि तो शिर्केंना म्हणतो की तुम्ही त्यांना फोन करून कळवा की पुरस्कार घ्यायला मी येणार आहे म्हणून. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय आरती आणि पृथ्वी दोघं सुद्धा निघाल्यात आणि आरती आता इकडे रुसून बसली आहे. ती काही गाडीत जायला बसायला तयार नाही आहे. पृथ्वी म्हणत असतो की अगं बाई, आपल्याला मीटिंगला जायचं आहे, खूप उशीर होतोय. ऑलरेडी तू माझी 20 मिनटं इथे खाल्ली आहेस, 20 मिनटं झाली मी तुला म्हणवतोय. पण आता आरती म्हणते की हे बघ, जोपर्यंत मला सॉरी सॉरी हा शब्द व्यवस्थित ऐकायला येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. आता त्याच्यावर हा पृथ्वी म्हणतो की मी आणि सॉरी, आणि तो ह्या सगळ्यावर बसून हसत असतो. आरती म्हणते की तू हस, तुला हसायचं तेवढं हस, पण एवढं नक्की, जोपर्यंत तू मला आय एम रिअली सॉरी, मी माझी चूक झाली, मी यापुढे अशी चूक करणार नाही आहे, हे जोपर्यंत बोलत नाही आहेस ना, तोपर्यंत मी गाडीमध्ये बसणार नाही म्हणजे नाहीच. आता हे दोघं चहाच्या टपरीजवळ बसलेले असतात आणि तो चहावाला येतो. आरतीच्या हातामध्ये चहा देतो आणि पृथ्वीला म्हणतो की बोलून टाका की सॉरी, एवढं कशाला विषय वाढवताय, फक्त सॉरी बोलायचे ना. एक काम करा, मान खाली घाला आणि गपचूप जाऊन सॉरी बोला आणि जो काही विषय तो शॉर्ट आउट करून टाका ना. कशाला स्वतःला पण त्रास करून घेत आहे. आता त्या चहावाल्याचं बोलणं पृथ्वीला पटतं आणि म्हणतो की काय हरकत आहे सॉरी बोलायला. आणि तो आनंदीच्या जवळ येतो, आपलं सॉरी आरतीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आरती मॅडम. त्यावर आरती म्हणते की काय, बोला. तर पृथ्वी म्हणतो की सॉरी सॉरी, हां चला 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 आपण निघूया. त्यावर आरती म्हणते की काय काय म्हणालास, मला काही नीट ऐकायला आलं नाही आहे, नीट ऐकायला येईल असं व्यवस्थित बोल. आणि हो, नीट डोळ्यात डोळे घालून बोलायचं. आय एम सॉरी, माझी चूक झाली, अशी पुन्हा चूक होणार नाही. आणि मंडळी, आता हा पृथ्वी आरतीला म्हणतो की आय एम रिअली सॉरी, माझी चूक झाली, माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मॅडम आता तरी गाडीमध्ये बसा. तेवढ्यात पटकन आता आरती म्हणते की हो हो चला 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 पटकन, आपल्याला मिटिंगला उशीर होतोय. आणि आता आरती जाते आणि इकडे गाडीमध्ये बसते. तर पृथ्वी म्हणतो की मला सॉरी म्हणायला लावलं का, थांब मी आता बघतोच. जशी आरती आता आतमध्ये गाडीमध्ये जाऊन बसते तसं पृथ्वी येतो, गाडीला स्टार्ट मारतो आणि गाडी सुरू होते. आणि अचानकच मध्ये गाडी थांबवतो. आरती म्हणते की आत्ता काय झालं. तेवढ्यात हा म्हणतो की अरे बापरे, गाडीला काय झालं काही कळतच नाही आहे, गाडी चालूच होत नाही आहे. आरती म्हणते की काय ना, माझ्यासारखा हा असा कुचकटपणासारखा वागतोस बोलतोस ना, त्याची शिक्षा तुला देवाने दिली आहे. पृथ्वी म्हणतो की ते सगळं जाऊ दे, सध्या मिटिंगला वेळेवर पोचणं जास्त महत्त्वाचं आहे. तू एक काम कर, जा गाडीमधून उतर आणि पहिलं गाडीला धक्का दे. आरती म्हणते की मी मी गाडीला धक्का द्यायचा आहे. पृथ्वी म्हणतो की मग आता कोण देणार, आता इथे तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोण आहे. तू स्टेरिंग धरणार आहेस का हातामध्ये गाडीचं आणि गाडी चालवणार आहेस का. आता आरतीचा नाईलाज असतो आणि बिचारी जाते आणि मागून धक्का देत असते, अगदी जोर लावून धक्का देत असते. पृथ्वी म्हणते की अजून 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 धक्का दे, अजून जोरात. आणि ही बिचारी खरोखरच पूर्ण ताकदीनिशी गाडीला धक्का देते आणि हा इकडे सगळी मस्करी करत असतो तिला त्रास देण्यासाठी. आणि म्हणतो की आरती अजून अजून जोरात, अजून बरोबर आहे, हां अजून जोरात. आणि आरती सुद्धा पुन्हा त्याचा ऐकून धक्का देत असते. बिचारीला तिलाही वाटत असतं की खरंच गाडी बंद झाली की काय. आणि पृथ्वी इकडे हसत तिची मज्जा घेत असतो आणि तेवढ्यात आता तिथून एक माणूस जातो आणि त्याला कळतं की गाडी चालूच आहे, कारण गाडीचे लाईट्स ऑन आहेत. आणि तो म्हणतो की मॅडम तुम्ही गाडीला धक्का का देताय, गाडी तर चालूच आहे, गाडीचे लाईट्स बघा चालू आहेत, ते तो माणूस तुमची गंमत करतोय. आणि मंडळी, आता आनंदी आरतीला कळतं की म्हणजे हा पृथ्वी आपली इतका वेळ झाला आपली मस्करी करतोय, गंमत करतोय, मुद्दाम त्रास देण्यासाठी करतोय. आणि ती तिथेच हाताची घडी घालून उभी राहिलेली असते. आणि पृथ्वी म्हणतो की हां अजून अजून जोरात, अजून जोरात. आणि त्याला माहीत नसतं की हिला कळलंय ते. आता आरती तिथे थांबलेली असते आणि हा पृथ्वी गाडीतून येतो आणि तिच्यासमोर जोर जोर जोरात हसत असतो. आरती म्हणते की हे सगळं तू मुद्दाम केलंस ना, मुद्दाम केलंस मला त्रास द्यायला. अरे किती निर्लज्ज आहेस तू, तुला काहीच वाटत नाही आहे का. तू मला अगदी भर रस्त्यात तिथे गाडीला धक्का द्यायला लावलास का. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की युगंधरने आपण पुरस्कार घ्यायला जाणार आहोत हे तर सांगितलं. आणि तेवढ्यात तोही हेही म्हणतो की आनंदी,
तुलासुद्धा माझ्यासोबत त्या पुरस्कारासाठी यायचं आहे, कारण हा पुरस्कार जेवढा माझा आहे तेवढा तुझाही आहे. कारण हा पुरस्कार फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळाला आहे. त्यावर आता शिल्पा म्हणते की अरे युगंधर बरंच, हिला सोबत घेऊन जायची काय गरज आहे? युगंधर म्हणतो की ताई गरज आहे, म्हणजे आज जो काही हा मला पुरस्कार मिळणार आहे तो फक्त आणि फक्त आनंदीमुळे, हे विसरू नकोस. आणि ह्या इव्हेंटसाठी दोघांना इन्व्हिटेशन आहे आणि त्याच्यामुळे मला आनंदीला सोबत घेऊन जावंच लागणार आहे. तर मंडळी, आता ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे धनश्रीचाही चेहरा वाकडा झालेला असतो आणि ह्या विद्याधरचा सुद्धा. आनंदीने त्या प्रोजेक्टवरती किती काम केलं आहे आणि त्याच्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे हे ताई तुलासुद्धा खूप चांगलं माहिती आहे. आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी, उद्या हा पुरस्कार घेण्यासाठी तू माझ्यासोबत येणार आहेस. आणि हो, हा पुरस्कार घ्यायला आपल्या दोघांनाच जावं लागणार आहे. आपण अजून तिसऱ्या कोणाला व्यक्तीला घेऊन नाही जाऊ शकत, कारण आपल्याला त्या पुरस्काराचे फक्त 2च पासेस मिळालेत. त्याच्यामुळे आपण आणखीन कोणाला घेऊन जाऊ शकणार नाही आहोत. आणि आता युगंधर असं म्हणून तिथून निघून गेला, बाकी सगळेच निघालेत. आनंदीला मात्र आता टेन्शन आलं आहे की दोघांनी जायचं म्हणजे. आणि तेवढ्यात माई समोर येतात आणि माई ह्या आनंदीला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आनंदी, अभिनंदन तुझं. आनंदी म्हणते की माई, मला तर खूप वेगळंच टेन्शन आलं आहे. माई म्हणतात की आता काय झालं? आनंदी म्हणते की मालक साहेब काय म्हणाले तुम्ही ऐकलत ना, की त्या पुरस्काराला फक्त दोघांनी जायचं आहे, मालक साहेब आणि मी. आणि माई, ते कसं शक्य आहे? म्हणजे मी जर मालक साहेबांसमोर गेले ना, तर इतकी दिवस लपून ठेवलेलं सत्य मालक साहेबांच्या समोर येणार. माई म्हणतात आनंदी, नक्की तू काय म्हणतेस, कशाबद्दल बोलतेस? आनंदी म्हणते की माई, मला दिसत नाही आहे, मी अंध आहे, हे मालक साहेबांना लगेचच कळेल. म्हणजे बघा, मी इकडे घरामध्ये सगळीकडे वावरते खरं, पण तिकडे जागा नवीन असणार आहे, माझ्यासाठी माणसं नवीन असणार आहेत, मला कसलाच अंदाज येणार नाही आहे. आणि जर मालक साहेबांसोबत जर मी गेले ना, तर एका सेकंदात त्यांना कळेल की मला दिसत नाही आहे ते. माई, खूप मोठा गोंधळ होईल हो तिकडे गेल्यानंतर, मला काही कळत नाही आहे काय करू ते. तर मंडळी, आता माईंनासुद्धा कळत नाही की आता ह्याच्यावरती काय ऑप्शन काढायचा. तर इकडे युगंधर रूममध्ये बसलेला असतो, शिर्के तिथे येतात आणि शिर्के म्हणतात की मालक साहेब, तुम्हाला काय सांगू, मला आज किती आनंद होतोय. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला ना, खरंच मला खूप भारी वाटतंय. खरं तर एवढा मोठा अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा तुम्ही नकार दिला होतात ना, मला खूप वाईट वाटलं होतं. पण खरंच आनंदीमुळे ते सगळं शक्य झालं. खरंच मालक साहेब, खूप भारी झालं. तर युगंधरसुद्धा आता म्हणत असतं की हो, म्हणजे हा निर्णय खरं तर मी माझ्या कुटुंबासाठी घेतला होता, पण आता सगळं काही शॉर्ट आउट झालं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये आता स्टाफने सुद्धा किती मेहनत घेतली आहे, त्याच्यामुळे या सगळ्या कष्टांचं चीज व्हायलाच हवं. आणि तेवढ्यात आता पृथ्वीचा विषय झालेला असो. पृथ्वी मिटिंगला गेला आहे मुंबईला. त्यावर आता शिर्के म्हणतात की पृथ्वीची मीटिंग कशी होणार आहे ते सुद्धा त्याला फोन करून कळवा. तसं मी त्याला आता काही कॉन्टॅक्ट करणार नाही आहे, कारण तो बिझी असणार आहे. पण मला खात्री आहे तो हे काम अगदी उत्तमरित्या पार पाडेल. त्याचं एकदा मीटिंग वगैरे झाली की मी एकदा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणारच आहे. त्यावर शिर्के म्हणतात की तुम्ही या विषयावर सुद्धा पृथ्वीशी बोलून घ्या. त्यावर शिर्के म्हणतात की हो, पण हे फोनवर बोलून चालणार नाही आहे, मला त्याच्याशी समोरासमोरच बोलावं लागणार आहे. कारण ज्या भावना फोनवर समजत नाहीत ना, त्या समोरासमोर भेटून बोलल्यानंतर कळतात. आपलेपणा जाणवतो, आपुलकी जाणवते, एक माया जाणवते. आणि म्हणून तो पृथ्वीकडे आला ना, की मगच मी त्याच्याशी बोलेन. तर मंडळी, आता हा युगंधरसुद्धा आनंदीने जे सत्य सांगितलं आहे, खरं तर हा सगळ्यांचा गैरसमज झाला आहे. पण आता जेव्हा पृथ्वी रिटर्न येणार आहे त्यावेळी युगंधर स्वतः त्याच्याशी या विषयावरती बोलणार आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की हा युगंधर संगीताच्या फोटोजवळ येऊन बोलत असतो. आणि तेवढ्यातच तो आता कपड्यामध्ये काहीतरी घेण्यासाठी चालला, म्हणजे कपडे घेण्यासाठी चाललाय. आणि तेवढ्यात त्याला एक फोटो मिळतो. तो फोटो म्हणजे लहानपणीचा पृथ्वी आणि समिधाचा दोघांचा एकत्र असलेला फोटो बघून आता युगंधर त्या फोटोवरून हात फिरवतो आणि म्हणतो की समिधा, आपला लेख खरंच अगदी कौतुक करण्यासारखा झालाय, खूप मोठा झालाय आणि खूप कौतुक करावंसं वाटतं, खूप हुशार पण आहे. एवढ्या कमी वयात त्याने एवढा छान सक्सेस मिळवलाय, तो आता खूप कौतुक करत असतो. आणि मंडळी, आता ह्या सगळ्यानंतर युगंधर आता समिधाच्या समोर आज जे काही सत्य पृथ्वीच्या समोर आलंय आनंदीमुळे, त्याविषयी सुद्धा बोलत असतो आणि म्हणतो की समिधा, किती काही झालं तरी माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा ही कायम महत्त्वाची राहणार आहे आणि हे मी आता मुलांना सुद्धा पटवून देणार आहेच. तर आता हे सगळं बोलल्यानंतर तो पृथ्वीचा फोटो बराच वेळ बघत असतो आणि तिथे साईडला ठेवून देतो. तर मंडळी, आता हे दोघं जणसुद्धा मीटिंगसाठी मुंबईला आले आहेत, पृथ्वी आणि आरती. आणि त्याच्यामध्ये आता एक सगळ्यात मोठा गोंधळ झाला आहे, ते म्हणजे ह्या दोघांना एकाच रूममध्ये राहावं लागतं आहे. आता मिताली आणि पृथ्वी येणार असतात आणि त्याच्यामुळे त्यांनी एकच रूम बुक केलेला असतो. आणि ऐन वेळेला आता ही आरती आली आहे. आरती म्हणते की मी तुझ्यासोबत इथे ह्या रूममध्ये रूम शेअर करणार नाही आहे, मी तुझ्यासोबत इथे राहणार नाही आहे. पृथ्वी म्हणतो, अगं सिच्युएशन तू समजून घे ना, मी त्या माणसाला सांगत होतं की आणखीन एक रूम बघा आहे का, पण त्यांच्याकडे रूमच अवेलेबल नाही आहे, मी काय करू? आता तुला ॲडजस्ट करावं लागेल. आणि प्रॉब्लेम काय आहे अगं, रूम एक असला तरी दोघांचे 2 बेड आहेत आणि तेही वेगवेगळे. बघ किती अंतर आहे दोन्ही बेडमध्ये, काय प्रॉब्लेम आहे तुला? आमच्यासारख्या घरंदाज, सुसंस्कृत आणि संस्कारी मुली अशा कुठल्याही मुलासोबत कुठलीही रूम शेअर करत नाही, हे तुला का कळत नाही आहे? तर पृथ्वी म्हणतो की
सुसंस्कारी, सुसंस्कृत, संस्कारी मुलगी कुठे आहे बरं, कुठे आहे बरं? मला तर इथे कुठे दिसत नाही आहे. आरती म्हणते, की "ही बघ, ही तुझ्या समोर उभी आहे." त्यात पृथ्वी म्हणतो, की "मग मी काय कुठून रस्त्यावरून पडलेला आहे का गं? मी पण चांगल्याच घराण्यातला सुसंस्कृत आणि चांगले संस्कार केलेलाच मुलगा आहे." आरती त्याला जोरात चिमटा काढते आणि म्हणते, की "हे बघ, मला ना माहीत नाही हां, मी तुझ्यासोबत हा रूम शेअर करणार नाही आहे. नाही आहे म्हणजे नाही करणार आहे." आणि त्यावर आता पृथ्वी म्हणतो, "अगं बाई, पण तू मला एक गोष्ट सांग, मी आणि मिताली येणार होतो. त्याच्यामुळे आम्ही दोघांसाठी हा रूम एकत्र घेतला की नाही आहे. आता तुझं अचानक येणं झालं, त्याला मी काय करू? आणि आता मी किती रिक्वेस्ट केली त्या माणसाजवळ. आता रूम मिळतच नाही, त्याला मी काय करू?" आरती म्हणते की "नाही, नाही, मला माहीत नाही आहे. त्यापेक्षा मी जाते आणि कॉरिडॉरमध्ये जाऊन तिथेच थांबेन रात्रभर." पृथ्वी म्हणते की "बरं ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तिथे कॉरिडॉरमध्ये जा, मग तिथे येणारे लोकं तुझ्याकडे बघत बसणार, वाईट नजरेने बघणार, तुझ्यावरती कॉमेंट पास करणार, तुझ्यावरती हसणार आणि मग तुझ्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलणार. ते तुला चालेल. म्हणजे ते सगळं तू सहन करू शकतेस. पण माझ्यासोबत रूम शेअर करू शकत नाहीयेस." आता हे सगळं विचार करून आरतीला पण असं वाटतं, की "अरे यार, हो ना, असं सगळं होईल." पृथ्वी म्हणतो, की "जा, जा, कॉरिडॉरमध्ये तुला राहायचंय ना, जा. मला पण बघायचंच आहे." आरती आता रागारागाने बाहेर निघून जाते आणि परत येते आणि म्हणते, की "काय आहे? तुला काहीच वाटत नाहीये का? म्हणजे तुझ्यासमोर एक मुलगी तिकडे कॉरिडॉरमध्ये राहणार आहे आणि तू इथे निवांत झोपणार आहेस. तुला खरंच काही वाटत नाहीये का?" त्यावर आता पृथ्वी म्हणतो, की "माझ्याकडे तर एक ऑप्शन आहे. मी तुला म्हणालोय, की हा बेड तुझाच आहे. पण तू त्याला नाही म्हणतेस." आरती म्हणते, की "नाही, नाही. बेड जरी वेगळा असला तरी 4 भिंतींनी एक छत एकच आहे. मी तुझ्यासोबत हा रूम शेअर करणार नाहीये. नाही म्हणजे नाहीच करणार आहे." आता मंडळी पृथ्वी म्हणतो, की "मग बघ, तुला जर राहायचं कॉरिडॉरमध्ये तर तू राहू शकतेस." आणि आणि आता आरती म्हणते, की "त्यापेक्षा ना मी बाथरूममध्ये जाऊन राहते." त्यावर पृथ्वी म्हणतो, की "अगदी बरोबर. बाथरूम हीच जागा तुझ्यासाठी योग्य आहे. जा. तू बाथरूममध्ये जा, बाथरूममध्ये झोप, बाथरूममध्ये बस, बाथरूममध्ये लोळ. मला काही प्रॉब्लेम नाही आहे." आणि मंडळी आता तो पुन्हा तिच्यावरती हसत असतो. आरती आता चिडते रागारागामध्ये. ती बॅग घेते आणि रागारागामध्ये तिथून बाहेर निघून जाते. आणि हा पृथ्वी मात्र तिच्यावरती जोरजोरामध्ये हसत असतो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की आनंदी पुरस्कार घेण्यासाठी तयार तर झालेली आहे. पण आता ही शिल्पा येते आणि म्हणते की "काय गं, तुला जरा पण लाज वाटत नाहीये का? तुझी लायकी तरी आहे का हा पुरस्कार घेण्याची? तू खबरदार युगंधरसोबत पुरस्कार घ्यायला गेलीस तर." आता ह्या शिल्पाने आनंदीला पुन्हा येऊन धमकावलंय आणि सांगितलंय, "काहीही झालं तरी युगंधरसोबत पुरस्कार घ्यायला तू जायचं नाहीयेस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे तुझी." तर मंडळी इकडे शिल्पाने आता आनंदीला सरळ धमकावलंय आणि आता आबांना आपलं बापूंना आणि माईंनी हे पाहिलंय. कदाचित आता बापू आणि माई ही गोष्ट युगंधरला जाऊन सांगणार. तर आता इकडे असं दाखवलंय की विद्याधर म्हणत असतो, "धणे, खरी मजा तर उद्या येणार आहे. युगंधर आणि आनंदी जेव्हा पुरस्कार घ्यायला जातील, तो लाईव्ह शो बघण्यात जी काही मजा येणार आहे ना, तुला बघायची आहे का आणि घरामध्ये धमाका करायचा आहे का? जर तुला खरी मजा आणायची असेल ना, तर उद्या एक काम कर. एक स्क्रीन आणि प्रोजेक्टर रेडी करून ठेव घरामध्ये. काय धमाका घालतो उद्या घरामध्ये ना, बघण्यात ज्या मजा येणार आहे." तर मंडळी आता उद्या आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा पुरस्कार घेण्यासाठी जाणार आहेत. पण आता इकडे सगळ्यांचा झालेला मोठा गैरसमज म्हणजे सगळ्यांनाच हे वाटतंय, की आनंदीचं आणि युगंधरचं लग्न झालं हे पृथ्वीला आणि मितालीला माहीत झालेलं आहे. आणि त्या सगळ्या गैरसमजामध्ये आता युगंधर आनंदीला घेऊन जाणार आहे. तर विद्याधर मात्र आता घरामध्ये प्रोजेक्टर लावणार आहे आणि त्या प्रोजेक्टरवरती युगंधर सगळ्या मीडियासमोर आनंदी त्याची बायको असल्याचं सांगणार आहे. आणि मुळात एक मोठं सत्य म्हणजे आनंदी जी आंधळी आहे, ते सत्यसुद्धा आता युगंधरला तेव्हाच कळणार आहे. आणि हे सगळं आता इथे विद्याधर प्रोजेक्टरवरती आपलं पृथ्वीला आणि मितालीला दोघांना सुद्धा दाखवणार आहे.